श्री काशीखंड कथासार अध्याय 9. अग्निलोक वैश्वानर श्वेतकेतूची कथा. शिवशर्मा व विष्णुदूत पुढे गेल्यानंतर त्यांना अग्निलोक दिसला. तेथे सर्वत्र धूर पसरलेला होता. त्यामुळे शिवशर्माच्या नेत्रकमलांना त्रास होऊ लागला. विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले, वत्सा, हा अग्निलोक आहे. येथे अग्निदेवाचे स्थान आहे. देवेंद्राच्या सांगण्यावरून अग्निदेवाने अनेकांच्या तपश्चर्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काहींमध्ये त्याला यश आले, तर काही वेळा अपयश आले. कृशाणू म्हणजे 2 शीर्ष असलेला अग्निदेव येथे आहे. याला देवाचा अग्रणी देवाचे मुख्य असेही म्हणतात. यज्ञागीत जे द्रव्य घालावे लागते ते सर्व देवदेवतांना मिळते. हा अग्नीच सर्व जीवांना उष्ण तारुपाने सांभाळतो. अन्नपचन करतो. दीपावलीच्या वेळी मंगल्याचे प्रतीक होतो. अग्नीची पूजा केल्यास मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे शास्त्र सांगते. पृथ्वीवरील मनुष्याच्या बाबतीत तर अग्नीचे खूप महत्त्व आहे. अग्नी अन्न शिजवतो, त्यामुळे सर्व लोक आपला जठराग्नी शांत करू शकतात. वास्तुशांती व वयाची शांती करताना सुद्धा यज्ञाग्नी प्रज्वलित केला जातो. व्रतबंधाच्या वेळी सुद्धा अग्नी आवश्यक असतो. विवाहाच्या वेळी अग्नी प्रज्वलित करून वर व वधू अग्नीला 7 प्रदक्षिणा घालतात. याला शास्त्रानुसार सप्तपदी असे म्हणतात. मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याच्या प्रेताचे दहन करण्यासाठी अग्नीचीच आवश्यकता असते. मनुष्याची सर्व पापे व दोष अग्निपरीक्षेमुळे नष्ट होतात, असे अग्नीचे महात्म्य आहे. प्रत्येक गृहिणीने स्वयंपाक करण्यापूर्वी ओम अग्निदेवाय नमः असे म्हणून अग्नी प्रज्वलित करावा व त्याला हात जोडून नमस्कार करावा. असे केल्यामुळे अग्निदेव संतुष्ट होतो व आशीर्वाद देतो. शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला, हा अग्निदेव पूर्वी कोण होता? त्याला कोणत्या तप सामर्थ्यामुळे हा दिव्य लोक मिळाला? विष्णुदूत शिवशर्मास सांगू लागले, फार वर्षापूर्वी एक सात्विक दाम्पत्य होते. पूजा अर्चा करून तो उदरनिर्वाह करीत होता. त्या गृहस्थाचे नाव होते वैश्वानर व त्याच्या प्रियतमाचे नाव होते शुचिस्मती. दोघेही सुखाने संसार करत होते. शुचिस्मती आपल्या जीवनसाथीस पतिपरमेश्वर मानून त्याची सर्व सेवा करत होती. आपल्या पत्नीची सेवा पाहून वैश्वानर संतुष्ट झाला व शुचिस्मतीस म्हणाला, तुला काय हवे ते माग, मी तुला मनोकामना पूर्ण करेन. ही सुवर्णसंधी साधून शुचिस्मती म्हणाली, हे प्राणनाथ शंभो, महादेवासारखा सुपुत्र मला प्राप्त होऊ दे. आपल्या पत्नीच्या या दिव्य मागणीमुळे वैश्वानरास आश्चर्य वाटले. ते दोघेही मनोकामना पूर्ण करण्यासाठी काशी येथे गेले. तिथे गंगा स्नान करून दोघांनीही महादेवपुत्र श्री गणेशाचे पूजन केले. अग्रपूजा झाल्यानंतर काशी येथील विश्वेश्वराची पूजा केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप सुरू केला. सोमवार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी वीरेश्वराची पूजा करून शिवस्तुती केली. 1 वर्षानंतर उमापती प्रसन्न झाले. त्यांना भोलानाथास साष्टांग नमस्कार केला व मनोभावे पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. महादेव म्हणाले, माझ्या कृपेमुळे माझ्यासारखाच सुपुत्र तुम्हाला प्राप्त होईल. तुमची आराधना पाहून मी धन्य झालो.
तुम्हाला प्राप्त होणारा सुपुत्र सर्व गुण संपन्न असेल. काही दिवसांनी सुचिरमंतीस पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे दोघांनाही आनंद झाला. दोघांनी शिवाचा आभार मानले. वैश्वानराचे मोठ्या प्रमाणात नामकरणविधी बारशे साजरा केला. त्याने त्या बालकाचे नाव ग्रहापत्यागी असे ठेवले. त्या नूतन बालकाच्या बालिलेत दोघेही रंगून गेले. बघता बघता तो 7 वर्षाचा झाला. त्याचे मुंज झाले. व्रत बंद झाल्यानंतर त्याने संदेश प्रारंभ केला. त्याच्यावर शारदेची कृपा होती. त्यामुळे तो ज्ञानसंपन्न बनला. एके दिवशी देवर्षी नारद मुनी नारायणाचा जय जयकार करीत त्या दाम्पत्याकडे आले. त्या दोघांनी नारद मुनीची पादपूजा केली. सुग्रास भोजन दिले. त्यांना ग्रहापत्याग्रीचे भविष्य सांगण्याची विनंती केली. नारद मुनी म्हणाले, तुम्ही दोघेही भाग्यवान आहात. त्यामुळे तुमच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आला आहे. तुमचा सुपुत्र भविष्यकाळात कीर्तिवंत होईल. महादेवाच्या कृपेमुळे त्याला यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य इत्यादी सर्व काही मिळेल. तो सर्व गुण संपन्न होईल. पण 12 वर्ष त्याला वीज लागून अपघात होईल व परलोकी जाईल असे त्याचे भविष्य लिहिले आहे. नारद मुनीची ही भविष्यवाणी वाचून दोघेही उदास झाले. आता 5 वर्ष मुलावर प्रेम करता येणार हे कळल्यामुळे आई वडील बेशुद्ध पडले. आपल्या जन्मदात्यांची ही अवस्था पाहून ग्रहापत्याग्रीने त्यांच्या डोळ्यावर पाणी शिंपडले. शुद्धीवर आल्यानंतर तो आपला मातापित्यास म्हणाला, पिताश्री नारद मुनींनी सांगितलेली भविष्यवाणी मी ऐकली. तुम्ही काहीही काळजी करू नका. महादेवाच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही दोघेही सदाशिवाचे परमभक्त आहात. महादेवाच्या कृपेमुळेच माझा जन्म झाला आहे. असे असताना तुम्ही माझ्या मृत्यूबद्दल भीती का बाळगता? मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. आई तू चिंता करू नकोस. मी यमाची शेंडी पकडून ठेवली आहे. माझ्यापुढे त्याचे काहीही चालणार नाही. जे महादेवाचे किंवा इतर देवाचे भक्त असतात त्यांना यम वंदन करीत असतो. त्याबद्दल तुला एक कथा सांगतो. ती ऐक. पूर्वी श्वेतकेतू नावाचा एक शिवभक्त होता. तो मृत्यू पावल्यानंतर त्याला यमदूतांनी यमपुरीस नेले व चित्रगुप्ताला त्याचा हिशोब सांगण्यास सांगितले. हे महादेवपुत्र श्री गजाननास कळल्यानंतर रागाने यमदूतांना मारून टाकले. जेव्हा यम पुढे आला तेव्हा त्यालाही ठार करून शिवसदनाबाहेर फेकून दिले. षडमुख व गजमुख यांनी यमपुरीत धुमाकूळ घातला. नरकातील सर्व पापी जीवांना मुक्त केले. सृष्टीतील उत्तम व्यवस्था बिघडून गेली. यावर उपाय करावा ही विनंती करण्यासाठी गौरीपुत्र विष्णुप्रिय ब्रह्मदेवाकडे गेला. शिवानीच्या प्राणनाथ क्रोधायमान झाला आहे हे पाहून ब्रह्मदेवाने ओम नमः शिवायचा अखंड जप करीत 1000 वर्ष उग्र तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाची तपश्चर्या पाहून उमापती शंभो महादेव प्रसन्न झाले. नीलकंठ ब्रह्मदेवास म्हणाले, यमदूतांनी माझ्या भक्तास यमपुरीत का नेले? तुमची सृष्टी अवस्था अशी का बिघडली? हे सर्व विचारून झाल्यानंतर महादेवाने ब्रह्मदेवास क्षमा मागण्यास सांगितले. ब्रह्मदेवाने क्षमा मागितली. उमानाथ ब्रह्मदेवास म्हणाले, माझे परमभक्त दररोज 108 वेळ ओम नमः शिवायचा जप करणारे, सर्वांगास भस्म धारण करणारे, माझ्या मंदिरात जाणारे, महाशिवरात्रीचे व्रत करणारे, दर सोमवारी उपवास करणारे, दर सोमवारी गणपतीबरोबर माझी आरती
करणारे, श्रावण सोमवारी सत्यनारायणाची पूजा करणारे, काही तसेच 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करणारे, रामेश्वराची यात्रा करणारे, माझ्या ग्रंथाचे वाचन करणारे, गळ्यात रुद्राक्ष माळा धारण करणारे, माझे गुणगान भजन करणारे इत्यादी जणांना यमपुरीत न्यायचे नाही, ही माझी आज्ञा लिहून घे. महादेवाने शिवगणास यमाला उठवण्याचे सांगितले. त्यांनी यमाला उठवले. यमाने शिवानी पतीस साष्टांग नमस्कार केला. श्वेतकेतूलाही शिवलोकी बोलावून घेतले. एवढा महापराक्रम त्या त्रिनेत्रधारी शिवाचा आहे. त्याचा कृपा आशीर्वाद आहेत. आपल्या पाठीशी असताना तुम्ही काळजी करू नका. आपल्या सुपुत्राचे हे बोलणे ऐकून त्या दोघांना बरे वाटले. त्या दोघांनी चंद्रशेखराकडे मुलाचे संरक्षण कर अशी प्रार्थना केली. शंकर पार्वतीपती हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.